नमस्ते. श्री कृष्णार्पणमस्तु. मी एक कथावाचक. आजची कथा सादर करत आहे देव माणूस. ते आजोबा नातवाला घेऊन रोज बागेत जायचे. त्याच्यासाठी कायम फिल्डर कम बॉलर बनून थकेच तो त्याला बॅटिंग करू द्यायचे. क्रिकेट खेळून थकलं की मग आजोबा घोडा बनणार आणि त्यांचा 5-1 वर्षाचा नातू त्यांच्या पाठीवर घोडेस्वार बनून त्यांना त्या लॉनमध्ये इकडे तिकडे फिरवणार. मग दोघेही थकले की आजोबा त्याला जवळ घेऊन कसली तरी एक गोष्ट ऐकवायचे. मग एवढा मोठा राक्षस आला. आजोबा अगदी राक्षसासारखं तोंड वगैरे करून गोष्ट रंगवून सांगायचे आणि मग त्या राक्षसाला मारून तो राजकुमार राजकुमारीला सुखरूप घेऊन गेला आणि त्यांनी खूप वर्ष राज्य केले. रोज एक नव्या गोष्टीचा सुखांत व्हायचा. तृप्त मनाने आजोबा आणि तृप्त कानांनी तो नातू. मग चांदणे बघत घरी निघायचे. ठरल्याप्रमाणे तो भेळ पाणीपुरीवाला बागेच्या दारात वाट पाहत उभा असायचा. आजोबा सुकी पुरी. नातवाने फरमाईश केली की आजोबा 1 प्लेट तिखट पाणीपुरी आणि त्यांचा नातू 1 प्लेट फक्त सुकी पुरी खाणार. मग आजोबा खिशातून रुमाल काढून त्याचे तोंड पुसायचे आणि बॅगेतून छोटीशी पाण्याची बाटली काढून त्याच्या तोंडाला लावायचे. त्याने पूर्ण पाणी प्यायल्यावर शिल्लक राहिलं तरी एखादा घोट आपण पिणार आणि त्याला हाताला धरून पलीकडील गल्लीत अंधारात नाहीसे होणार. त्यांचं ते निर्व्याज प्रेम आणि त्या नातवाच्या बाळलीला बघून बरेच जण तृप्त होत होते. ज्यांना जमेल त्यांनी आपापला नातू आणायला चालूही केलं आणि ज्यांना शक्य नव्हतं ते एखादा जास्तीचा फोन करून नातवाशी गप्पा मारू लागले. कुणी शहरातल्या नातूशी, कुणी गावातल्या, तर कुणी सातासमुद्रापार गेलेल्या नातवाशी. त्या दिवशी आजोबा एकटेच होते. त्यांना एकटं पाहून त्यांच्याहून जास्त बेचैनी रोजच्या बघ्यांना झाली होती. एखादं सुंदर कारंज अचानक थांबल्यावर किंवा एखादी गार वाऱ्याची झुळूक अचानक थांबल्यावर, एखादी सुरेल लकेर वरच्या पट्टीत गेल्यावर मध्येच रेडिओ खरखरतो, हमखास जसं होतं अगदी तसं. आजोबा आज एकटेच, नातू नाही. आजोबा फक्त हसले. थोडा वेळ बागेत चक्रा मारून झाल्यावर झोपाळ्यावर खेळणाऱ्या मुलांपाशी थोडेसे रेंगाळले. सुरकुतीतल्या मिशा थोड्याशा हलल्या. त्या मुलांना 1-2 चेंडू टाकून ते निघाले. दारात नेहमीचाच भेळवाला भेटला, पण आज काही त्यांनी तिखट पाणीपुरी घेतली नाही. त्यांची पावले झपाझप पुढच्या काळोखात विरून गेली. 1 शेवपुरी देना, उसमें शेव कम डालने का और कांदा थोडा ज्यादा, तिखट मीडियम रखना, मी त्या भेळवाल्या भैयाला सांगितलं. ही घ्या साहेब, तुमची कमी शेव, जास्त कांदा आणि मध्यम तिखटाची शेवपुरी. त्याच अस्खलित मराठी माझ्या अस्तर लावून बोललेल्या हिंदीची लक्तरे टांगत होतं. ते आजोबा नाही थांबले आज. छान खेळतात रोज नातवाशी आणि पाणीपुरी खातात तुझ्याच गाडीवर. त्यांचा नातू नव्हता नाही आज त्यांच्याबरोबर. माझी अस्वस्थता मी बोलून दाखवली. तो नातू नाहीच त्यांचा साहेब. समोरच्या वस्तीतला एक पोरगा आहे तो. सैनिक स्कूलला गेला काल तो. एकदा चोरी करताना याच आजोबांनी त्याच्या बापाला आणि त्याच्या मित्राला पकडले. प्रकरण पोलिसात गेलं. घरची गरिबी बघून आजोबांनी ती केस मागे घेतली. त्याला 4 चांगल्या गोष्टी सुनावल्या आणि पदरमोड करून त्याला सैन्यात भरती केलं. लग्न लावून दिलं आणि वर्षाचा पोरगा मागे ठेवून काश्मीरमध्ये तिरंग्यात गुंडाळून तो परत आला. सरकारी मदत जी मिळायची ती मिळाली, पण त्याची बायको आणि पोरगं वाऱ्यावर उघडं पडू नयेत म्हणून स्वतःच्या घरात घेतले. स्वतःच्या नातवासारखे त्याला आणि पोटच्या पोरीसारखं त्याच्या आईला जपत होते. मग आजोबांच्या स्वतःच्या घरचं कोणी? हयात शत्रूशी लढत गेली सीमेवर. शत्रूला डावपेचात मागे टाकण्याच्या विचारात संसाराचा डाव मांडणं जमलंच नाही त्यांना. अजून पण सगळी पेन्शन आणि वेळ अशा रुळावरून खाली घसरू लागलेल्या पोरांना सावरण्यात घालवतात ते. तुला इतके तपशीलवार कसं माहीत त्यांच्या बाबतीत? साहेब, तो चोरी करताना पकडलेला दुसरा पोरगा मीच होतो. ही भेळेची गाडी त्याच देवमाणसाने टाकून दिली आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जागे होणारे बेगडी देशप्रेम कुठेतरी डोळे ओले करून गेले.